नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई-केवायसी केली जात आहे। लाडक्या बहिणींची ई-केवायसी सध्या होत आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींची ई-केवायसी केल्याशिवाय त्यांना पुढील हप्ते येणार नाहीये। त्यामुळे वारंवार अगदी दिवसभर आणि रात्रभर देखील लाडक्या बहिणी ई-केवायसी करण्याची प्रोसेस करत आहेत, परंतु एकाच वेळी अनेक लाडक्या बहिणी या पोर्टलवरती ई-केवायसी करत असल्यामुळे ट्रॅफिक जाम आहे। अनेक लाडक्या बहिणी ई-केवायसी करत आहेत अशा प्रकारचा मेसेज लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी येत आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ई-केवायसी करण्यासाठी अचूक वेळ कोणती या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। अनेक सोशल मीडियावरती व्हिडिओज आहेत ई-केवायसी करण्यासाठी। यावेळी ई-केवायसी करा, लगेचच ई-केवायसी होईल ही ट्रिक्स वापरा आणि लगेचच ई-केवायसी होईल अशा प्रकारे व्हिडिओज व्हायरल होत आहेत। परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी एकच विनंती करतो, तर अशी कोणतीच वेळ आता राहिली नाहीये की ज्या वेळेला ई-केवायसी होणार आहे, कारण का दिवसभरामध्ये तरी ई-केवायसी होत नाहीये। ट्रॅफिक जाम असल्यामुळे ई-केवायसीचा OTP व्हेरिफिकेशन आहे, तर यासाठी उशीर होतोय। आणि साधारणतः पाहायला गेलं रात्री तुम्ही 11 वाजता जरी जागलात किंवा 12 वाजता जरी जागलात किंवा सकाळी पहाटे जरी जागलात तरी देखील ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम येत आहे। कारण का बहुतेकशा लाडक्या बहिणी आहेत दिवसभरामध्ये ई-केवायसी होत नसेल तर रात्री त्या ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यावेळी देखील हा ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम येत आहे। शक्यतो मध्यरात्रीमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी काही ई-केवायसी करत होत्या। यांचा देखील आपल्याला रिप्लाय आलेला आहे की ई-केवायसी साठी सध्या प्रॉब्लेम येत आहे। आपण सांगतच आहोत की साधारणतः ई-केवायसी साठी 2 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे जरी आता ई-केवायसी झाली नाहीये तरी घाबरून जायचं कारण नाहीये। तुम्हाला येणार हप्ता हा कन्फर्म येणार आहे, कारण का अजून लाखोमध्ये लाडक्या बहिणी बाकी आहेत त्यांची ई-केवायसी झालेली नाही। त्यामुळे शासन सध्या तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो सरसकट देऊ शकतो, किंवा जर ई-केवायसी नंतर जर सगळ्यांना लाभ द्यायचा असेल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर एकत्रित हप्ते देखील देऊ शकतो। पण आता याच्या संदर्भातली गुड न्यूज आजच कळणार आहे, कारण का सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे। 30 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो GR आहे, शासकीय मान्यता देणारा GR आज पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे। आपण सांगतच आहोत ई-केवायसी तुम्हाला करायचीच आहे। जेव्हा वेबसाईट प्रॉपर चालू होईल तेव्हा तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसी करण्यासाठी निश्चित असा वेळ नाही आहे, ट्रिक्स नाही आहे। तर अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या वेबसाईटवरती OTP देत आहेत, कदाचित त्यांची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे अशा सर्व लाडक्या बहिणींना सावधगिरी बाळगण्याची आपण सूचना देतच आहोत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी www महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना .gov.in याच वेबसाईटवरती तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। इतर कोणत्याही ॲपवरती किंवा कोणत्याही वेबसाईटवरती तुम्हाला ई-केवायसी करायची नाहीये। आपण सांगतच आहोत लवकरच वेबसाईट प्रॉपर चालू होऊन तुम्हाला दिवसभर देखील ई-केवायसी करता येणार आहे। अशा प्रकारे ई-केवायसी संदर्भात ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, ज्यांचे वडील हयात नाही आहेत, यांच्या संदर्भातली जी अपडेट येणार आहे ती देखील अजून आली नाही आहे। त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करायची आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी 26 लाखांमधून पात्र झालेले आहेत त्यांची ई-केवायसी झालेली असेल तर त्यांना देखील लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारे निश्चित अशी वेळ नाही आहे, प्रतीक्षा करा। लवकरच वेबसाईट सुरू होईल, प्रॉपर रन होईल। 2 महिन्यांचा कालावधी आहे। घाई करू नका, घाईमध्ये चुकीचे ऑप्शन फिल करू नका। एकदा का तुम्ही फॉर्म सबमिट केलात की पुन्हा त्याच्यामध्ये बदल करता येत नाहीये। एकदा का तुम्ही फॉर्म सबमिट केलात की त्याच्यामध्ये बदल करता येत नाहीये। त्यामुळे तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे। वेबसाईट चालू झाल्यानंतर ई-केवायसी होणार आहे। मध्यरात्री जर ई-केवायसी करत असाल तर एखाद लाडक्या बहिणीची ई-केवायसी होऊ शकते, पण मध्यरात्री सुद्धा अनेक लाडक्या बहिणी प्रयत्न करत असल्यामुळे ही वेबसाईट अगदी ट्रॅफिक जॅम दाखवत आहे। तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। सप्टेंबर महिन्याचा हप्ता जर वितरित होत असेल तर तो सर्वच पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर या संदर्भात वेळोवेळी आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाते, त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।